नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो आपल्याला शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून सदृढ बनवेल. आपला दिनक्रम आपल्याला उत्साही ठेवणारा, आरोग्यदायी सवयींना प्रोत्साहित करणारा आणि आपल्या जीवनाचे संतुलन राखणारा असावा. सकाळी लवकर उठा. सकाळी 5 ते 6 वाजता उठावं. लवकर उठल्याने दिवसभरासाठी वेळ मिळतो आणि आपलं मनही प्रसन्न राहतं. ध्यान आणि योग करावा. 15 ते 30 मिनटं ध्यान आणि योग करावा. यामुळे मनशांती मिळते आणि शरीरातील ताणतणावही कमी होतो. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा, जसं की फळे, दूध, ओट्स, इडली, सांबर. व्यायाम 30 ते 45 मिनटे व्यायाम करावा, जसं की धावणं, सायकलिंग किंवा जिममध्ये वर्कआउट करणं. दुपारी तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करून योग्य कामे योग्य वेळी करू शकता आणि यामध्ये तुम्ही महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य द्या. दुपारचं जेवण संतुलित आणि पौष्टिक असावं. उदाहरणार्थ भाजी, पोळी, डाळ, तांदूळ, सलाड यांचा समावेश असावा. 10 ते 15 मिनटे विश्रांती घ्यावी. झोप येत असल्यास एक छोटीशी झोपही घेतली तरी चालते. संध्याकाळी दिवसभराच्या कामाचा आढावा घ्यावा. काय पूर्ण झालं, काय बाकी आहे याचं विश्लेषण करावं. संध्याकाळी हलका व्यायाम करावा, जसं की चालणं, स्ट्रेचिंग किंवा मेडिटेशन. संध्याकाळचा नाश्ता हलका आणि पौष्टिक नाश्ता करावा. उदाहरणार्थ फळे, नट्स किंवा हलका स्नॅक्स तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये करू शकता. रात्रीचं जेवण हलकं आणि पचायला सोपं असावं, जसं की सूप, खिचडी किंवा हलकी पोळी भाजी तुम्ही खाऊ शकता. कुटुंबासोबत वेळ घालवा. गप्पा मारा किंवा एकत्र TV बघा. झोपण्यापूर्वी काही वेळ वाचन करा. यामुळे मन शांतीत जातं आणि झोप शांत लागण्यास मदत होते. झोपण्याच्या वेळा निश्चित करा आणि त्या पाळा. साधारणतः 10 ते 11 वाजता झोपणं उत्तम आहे. दिवसभरात पुरेसं पाणी प्यावं. कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी प्रयत्न करावे. ताणतणाव दूर करण्यासाठी ध्यान किंवा आवडीच्या गोष्टी नक्की कराव्यात. स्वतःची काळजी घ्यावी. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून आपण निरोगी राहील याची काळजी घ्यावी. रोजचा दिनक्रम संतुलित आणि आनंदी बनवण्यासाठी या गोष्टींचा अवलंब करा. यातूनच तुमचं जीवन अधिक सुसंवादी आणि यशस्वी होण्यास नक्कीच मदत होईल. तेव्हा तुमच्या दिवसभराच्या दिनक्रमामध्ये या छोट्या छोट्या गोष्टी ॲड करून तुम्ही नक्कीच आनंदी, उत्साही आणि प्रसन्न राहू शकता.